हॅलो एव्हरीवन, किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये खव्याचे गुलाबजाम पाहणार आहोत. तुम्ही येथे पाहू शकता अर्धा किलो मी खवा घेतलेला आहे आणि मी तो छान आता मळून घेत आहे. हा रूम टेम्परेचरवर असणारा खवा आहे, त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ दिसते. तुम्ही जर डिरेक्टली फ्रीजमधून काढून करत असाल तर तो खूप जास्त घट्टसर असतो खवा. तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणे आपल्याला हातांच्या तळव्याने छान असा खवा मळून घ्यायचा आहे. सुरुवातीला जर खवा दिसत होता आणि आत्ता तो कसा दिसतोय तो तुम्ही पाहू शकता. अतिशय छान असा फ्लफी झालेला आहे आपला खवा, तुम्ही पाहू शकता. आता त्यामध्ये आपल्याला लागेल असं मैदा टाकून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी अगोदर 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो आपल्याला छान मळून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी पाव चमचा बेकिंग पावडर, विलायची पावडर आणि मैदा टाकून घेत आहे. अजून हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. विलायची पावडर टाकल्यामुळे गुलाबजाममध्ये खूप छान फ्लेवर येतो. तुम्ही पाहू शकता अजूनही थोडंसं पातळसर दिसत आहे, त्यामुळे मी आता वाटीमध्ये आहे तो मैदा टाकून घेऊन पुन्हा एकदा छान मळून घेणार आहे. सगळं छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता छान घट्ट गोळा आपला बनत आहे. पूर्ण मैदा टाकून घेऊन मळून घेतलेला आहे पूर्ण खवा आणि तुम्हाला मी गोळी बनवून दाखवते. अतिशय छान अशी गोळी होती आपली. हे आपण 10 मिनिट बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत. येथे मी एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी साखर घेत आहे आणि साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. गुलाबजामसाठी लागणारा पाक हा खूप घट्ट किंवा एकतारी वगैरे नसतो. त्यासाठी फक्त आपल्याला थोडासा दाटसरपणा असणं गरजेचं आहे. खूप जास्त साखर टाकून पण आपल्याला हा पाक बनवायचा आहे नाहीतर त्यामध्ये साखर बनते. तुम्ही पाहू शकता अतिशय छान उकळून आपला पाक तयार आहे आणि तुम्ही त्याचा दाटसरपणा पाहू शकता. खूप छान चिकट असा आपला पाक झालेला आहे आणि इकडे पाक होतो तोपर्यंत मी गोळ्याही बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता हातावर छान प्रेस करून आपल्याला गोळी मळायची आहे, त्यामुळे त्या गोळीला कुठेही क्रॅक्स जात नाहीत किंवा गोळी तेलात गेल्यानंतर फुटतही नाही. इथे माझ्या सगळ्या गोळ्या बनवून तयार आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय छान अशा गोल झालेल्या आहेत आपल्या गोळ्या आणि त्याला कुठेही क्रॅक्स नाहीत. चला तर मग आता तळून घेऊया. गुलाबजाम तळण्यासाठी तेल अगोदर थोडंसं जास्ती गरम करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर लो टू मीडियम हीटवर आपण या पूर्ण गोळ्या तळून घेणार आहोत. गुलाबजाम हलवण्यासाठी अगोदर आपल्याला छोट्या चमच्याचाच यूज करायचा आहे. तुम्ही डिरेक्टली हा मोठा झाऱ्या यूज केला तर ते गुलाबजाममध्ये जाऊन फुटण्याची शक्यता आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा कलर आलेला आहे आपल्या गुलाबजामला. त्यानंतर आपण दुसरी बॅच तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता छोट्या चमच्याने आपल्याला पूर्ण गुलाबजाम हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते सगळ्या साईडने एकसारखे तळले जातात. आणि तुम्ही तेलही पाहू शकता आपल्या गुलाबजामने अजिबात तेल पिलेलं नाही आहे आणि कुठे फुटलेलेही नाही आहेत.
कलर, टेक्स्चर सगळंच अतिशय छान दिसत आहे. आपले सगळे गुलाबजाम तळून आता तयार आहेत. तुम्ही पाहू शकता सगळे गुलाबजाम अतिशय छान दिसत आहेत आणि ते आतपर्यंत छान तळलेले केलेले आहेत. आता आपण हे गुलाबजाम पाकामध्ये सोडून घेऊयात. फ्रेंड्स, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला गुलाबजामची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अतिशय छान होतात गुलाबजाम. तुम्ही याच प्रमाणामध्ये गुलाबजाम करून बघा. कलर, टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. विलायची पावडर आपण खवा मळतानाच टाकल्यामुळे त्याचाही फ्लेवर खूप छान येतो. तुम्ही पाहू शकता गुलाबजाम सगळे एकसारखे अगदी खूप छान दिसत आहेत. तुम्हाला इथे मी गुलाबजाम तोडूनही दाखवत आहे. हे अर्ध्या तासानंतर मी लगेच घेतलेले आहेत गुलाबजाम आणि त्यामध्ये पूर्ण आतपर्यंत पाक गेलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. अतिशय छान असे आपले जाळीदार गुलाबजाम झालेले आहेत. तुम्हीही या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले तुमचे गुलाबजाम. अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे. तुम्ही याच पद्धतीने करून बघा. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा.